अध्ययन प्रक्रिया, स्वरूप व उपक्रम. माणूस अनुभवाने शहाणा होतो असे म्हणतात ते खरे आहे. जीवनात मानव प्राणी तसेच मानवोत्तर प्राणी क्षणोक्षणी अनुभव घेत असतात. त्या अनुभवातून ते प्राणी काही ना काहीतरी शिकत असतात. शिकण्याची क्रिया सतत चालू असते. या शिकण्यातून प्रत्येक वर्तनात बदल घडत असतो. वर्तनातून घडून येणाऱ्या योग्य बदलास अध्ययन असे म्हटले जाते. अनुभव व वर्तन यातील सुधारणेला मन यांनी अध्ययन अशी संज्ञा दिली आहे. थोडक्यात अध्ययन म्हणजे शिकणे. शिकणे म्हटले की आपल्याला शाळेचीच आठवण होते. शिकणे केवळ शाळेत होते हा आपला एक गैरसमज आहे. लहान मुले कोठेही शिकत असते. मूल कुटुंबात शिकते, कुटुंबाबाहेरही शिकते, शाळेत शिकते, तसेच शाळेबाहेरही शिकते. रस्त्यावरून चालत असताना शिकते, खेळाच्या मैदानावर शिकते, बागेत शिकते, मंडईत शिकते, गप्पा गोष्टी करताना शिकते. त्याचे अध्ययन सदैव चालू असते, अखंड घडत असते. बालकाच्या वर्तनात इष्ट तो बदल घडत असतो. तापलेल्या तव्याला हात लावणारे बालक आपला हात झटकन दूर करून हा म्हणते आणि पुन्हा थंड असलेला तवा कोपऱ्यात ठेवलेला दिसला तरी दुरून हा म्हणते. त्याच्या वर्तनात असा बदल होतो. नंतर हळूहळू तापलेला तवा आणि थंडगार तवा यातील फरकही त्याला समजतो. हेही त्याचे अध्ययन असते. याच अध्ययनाचा सविस्तर अभ्यास या घटकात आपणास करायचा आहे.